मी ज्योत्स्ना विश्वास शिंगारे, हे माझे मिस्टर आहेत विश्वास वसंतराव शिंगारे। मी किल्ले धारूर या ठिकाणी राहते। जिल्हा माझा बीड आहे। मला 2019 पासून एंडोमेट्रिक्सिसचा प्रॉब्लेम होता। माझे जे फॅमिली डॉक्टर आहेत धारूरचे, त्यांनी सजेस्ट केलं होतं की ह्या सिस्ट ज्या आहेत त्या मिलीमीटरमध्ये होत्या तेव्हा ते असं म्हटले की एमसी मध्ये अशा सिस्ट तयार होतात आणि आपोआप जिरून पण जातात। पण ते तसं न होता माझा प्रॉब्लेम वाढत गेला। प्रत्येक मंथला जेव्हा एमसी पिरियड यायचा तर तेव्हा मला खूप प्रचंड पोटदुखी, कंबरदुखी, उलटी, संडास, घाम दरदरून येणं, चक्कर येणं, डोकं दुखणं, पाय गळून जाणं, अवसन गळून जाणं, या पद्धतीचा त्रास व्हायचा। आणि हा त्रास मला प्रत्येक महिन्याला होता। 2019 पासून मी खूप गायनेक डॉक्टर केले। आंबेजोगाईचे प्रसिद्ध डॉक्टर, माजलगावचे डॉक्टर आणि धारूरचे माझे फॅमिली डॉक्टर, गायनेक डॉक्टर, ह्या सगळ्यांकडे मी ट्रीटमेंट घ्यायचे। मी दर महिन्याला पोटदुखीमुळे जायचे, गोळ्या वगैरे द्यायचे सगळे। त्याच्यानंतर मला भयानक इन्फेक्शन पण झालं होतं युट्रेसमध्ये, तर सूज पण होती। शिवाय हे सगळं चालू होतं 2019 पासून 2023 पर्यंत। आणि 23ला मग जेव्हा मी सोनोग्राफी केली तेव्हा माझ्या एंडोमेट्रिक्सिस ज्या आहेत त्या मधल्या सेंटीमीटरमध्ये तयार झाल्या आणि 6.5 सेंटीमीटरच्या 4 एंडोमेट्रिक्सिस्ट, दोन्ही ओव्हरीवर 2-2 या पद्धतीनं होत्या। तर मग आम्हाला सगळ्याच डॉक्टरांनी असं सजेस्ट केलं की तुम्हाला हे ऑपरेटच करावं लागेल, कारण एंडोमेट्रिक्सिसला दुसरा काहीही पर्याय नाही किंवा गोळ्या औषधांनी ह्या सिस्ट काही कमी होत नाही, बारीक पण होत नाही। उलट प्रत्येक मंथला जेवढा पिरियड येईल, जसा पिरियड आला ते ब्लड फ्लो जो आहे तो काही आउट जातो आणि काही बॉडीमध्ये राहतो। तर जो बॉडीमध्ये राहिलेला जो ब्लड आहे तर ते त्या सिस्टवर येऊन ती साईज वाढतच जाणार। म्हणजे ज्या 2019ला मिलीमीटरमध्ये होत्या त्या सेंटीमीटरमध्ये आणि पुढे भविष्यात आणखीन त्याचा आकार वाढू शकत होता। त्यामुळं मला आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सजेस्ट केलं की तुम्ही ऑपरेट करा। मग ऑपरेट कुठं करायचं ह्याच्यासाठी आम्ही शोध घेतला। तर तेव्हा माझ्या वहिनी आहेत, त्यांचं इथंच गर्भाशयाची पिशवी काढली होती डॉक्टर पंडित पळसकर सरांकडं। मग त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही एंडोमेट्रिक्सिसचं ऑपरेट करण्यासाठी डॉक्टर पंडित पळसकर यांच्याकडं एंडोवर्ल्डला एकदा भेट द्या। म्हणून मग मी सहज चेकअपसाठी आले। डॉक्टरांकडे चेकअप केलं, सोनोग्राफी केली, त्याच्यामध्ये सिस्ट डिटेक्ट तर होत्याच अगोदरच। मग डॉक्टरांनी समजावून सांगितलं ह्याला ऑपरेट हा एकमेव पर्याय आहे। आणि मग आम्ही असं विचारलं की ह्या सिस्ट रिकरन्स होऊ शकतात का, पुन्हा होऊ शकतात का, कारण ऑपरेट केलं तर मग सिस्ट कायमच्या जातील की पुन्हा तयार होतील। तर डॉक्टरांनी आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या ह्याच्यामध्ये। ह्या सिस्ट ज्या आहेत त्या रिकरन्स होऊ शकतात, पुन्हा येऊ शकतात, पण जर त्या पुन्हा यायच्या नसतील तर त्याच्यासाठी मेरेना टी ही टाकावी लागते किंवा तुम्हाला दररोज गोळी खावी लागते। मग मेरेना टी जर टाकली तर ती बेटर राहील, कारण मेरेना टी एकदा टाकली की 5 वर्ष परत काही प्रॉब्लेम येणार नाही। 5 वर्षानंतर तुम्ही चेंज करू शकता परत। आणि मेरेना टी टाकायला 1-2 मिनिटं आणि काढायला 1-2 सेकंदाचा वेळ लागतो असं डॉक्टर म्हणाले। तिचा काही त्रास होणार नाही। मग आम्ही डिसिजन घेतला की एंडोमेट्रिक्सिसचं ऑपरेट करायचं। त्याच्यानंतर मेरेना टी पण टाकायची। आणि विशेष म्हणजे माझं फॅमिली प्लॅनिंग झालं नव्हतं, तर मी फॅमिली प्लॅनिंगचं पण ह्याच्यातच ऑपरेट केलं। हे डॉक्टरांनी सांगितलं मला की वेगळं करण्याची आवश्यकता भासणार नाही, एकाच ऑपरेटमध्ये तुमचं एंडोमेट्रिक्सिस, फॅमिली प्लॅनिंग आणि मेरेना टी होऊन जाईल, काही अडचण येणार नाही। मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला डॉक्टरांनी 1 महिन्याची ट्रीटमेंट दिली। आणि त्याच्यानंतर मग मी 26 डिसेंबरला डॉक्टर एंडोवर्ल्डला ॲडमिट झाले। माझ्या सगळ्या टोटल चेकअप झाल्या आणि त्या चेकअपमध्ये मला थायरॉइड डिटेक्ट झाला, हायपरथायरॉइड। आणि हायपरथायरॉइड बॉर्डरलाईन होता, तर त्याला डॉक्टरांनी मला 12.5 mgची टॅबलेट सुरू केली त्याच दिवशी, ऑपरेटच्या आदल्या दिवशी। आणि मग तेव्हापासून डॉक्टर म्हणाले की तुम्ही 1 महिना हायपरथायरॉइडची ही 12.5 mgची गोळी घ्या, त्यानंतर तुम्हाला गरज भासणार नाही, थायरॉइड पण क्लिअर होऊन जाईल। तर अगदी त्यांच्या म्हणण्यानुसार 26 डिसेंबरला मी ॲडमिट झाले। 27 डिसेंबरला माझं ठीक 10 वाजता मला ओटीमध्ये नेण्यात आलं।
10 ते 12 असं 2 तास माझं ऑपरेट झालं. त्यानंतर मग सिस्ट दाखवली सरांनी एवढी म्हणजे काय आहे ते. मग माझं फॅमिली प्लॅनिंग, मेरेनाटी आणि सिस्टचं ऑपरेट झालं. आणि आत्ता 1-3.5 महिन्यानंतर, म्हणजे लगेच मी 1 महिन्यानंतर फ्रेश झाले. माझं हायपर थायरॉइड सुद्धा पूर्णतः निघून गेलं. आणि खरं म्हणजे मी मार्च 2023 ते मार्च डिसेंबर 2023 या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण डिप्रेशनमध्ये होते. मला ॲनिमिया झाला होता, माझ्यामध्ये ब्लड राहिलं नव्हतं. 2019 पासून मला हा त्रास होता आणि दर महिन्याला माझं ब्लड कमी होत जाऊन अशी कंडिशन आली होती की मला बोलताही येत नव्हतं. मी एका अंगावर झोपले तर मला दुसऱ्या अंगावर सुद्धा झोपता येत नव्हतं. मी बसले एका ठिकाणी तर मला उठावंसं वाटत नव्हतं. आवाज माझा निघत नव्हता बाहेर, आतल्या आतच, म्हणजे आवाज अगदी बारीक झाला होता. चेहरा पूर्ण टॅन झाला होता, गालमध्ये गेले होते असे, आणि फार उदास दिसायचा माझा चेहरा. मी पूर्णतः डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि मी डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं माझ्या मिस्टरांनी मला लातूरला मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा नेलं. ती पण मी 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतली, पण त्यांनी पण मला काहीही फरक पडला नाही. मग जेव्हा माझं ऑपरेट झालं तेव्हा 1 महिन्याच्या नंतर मला फार छान वाटू लागलं. मला असं वाटलं की माझ्या शरीरातली पूर्णतः कीड निघून गेली आहे. 10 महिन्याच्या कालावधीमध्ये मी अगदी सुरवंट अवस्थेत गेले होते. आणि त्याचं फुलपाखरू बनवण्याचं काम डॉक्टर पंडित पळसकर आणि डॉक्टर रिंकू पळसकर मॅडमनी केलं. खूप खूप धन्यवाद डॉक्टर. मी आज फुल एनर्जेटिक आणि एन्जॉयमेंट असं लाईफ जगते. याचं श्रेय पूर्णतः मी डॉक्टर पंडित पळसकर सरांना देईन. खूप खूप आभार, धन्यवाद. माझं फुलपाखरू तुम्ही केलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू डॉक्टर.